विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तुकोब महाराज की जय. झाला अभंगाचा जर आपण पदापदाचा जर विचार करायचा झाला तर पहिला आपल्या अभंगामध्ये पहिलं पद आहे हे, दुसरं पद आहे तो, आणि तिसरं आहे एक. महाराज हे म्हणजे काय, तो म्हणजे काय, आणि ते एका ठिकाणी का सांगितलं महाराज, तर हे म्हणजे काय, तर मराठी व्याकरणाप्रमाणे जर आपल्याला बघायचं झालं तर महाराज त्याचं चिंतन असं करता येईल की तसं मराठी शब्दाच्या 8 जाती पडतात की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रिया विशेषण अव्यय, उभयानवी अव्यय, शब्द प्रयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दाच्या 8 जाती पडतात. आणि महाराज त्या सर्वनामाच्या द्वारे या अभंगाच्या ठिकाणी काय केलेलं आहे, दर्शवण्याची क्रिया केलेली आहे. महाराज त्याच्यामध्ये दूरदर्शी वाचक सर्वनाम वेगळे, समीपवाची दर्शक सर्वनाम वेगळे. महाराज दूरदर्शीसाठी तो ती वापरला आणि समीपवाची दर्शक सर्वनामासाठी हा ही हे शब्द वापरला. म्हणजे समीपवाची दर्शक सर्वनामामध्ये हा ही हे येतो. म्हणजे हे काय आहे, आपल्या अभंगाचं पहिलं पद आहे. म्हणजे हे म्हणजे काय, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, आणि हे उपाय लाभाचे. हे म्हणजे काय, तर हे म्हणजे परमार्थ. मग तो म्हणजे काय, तर महाराज म्हणतात तो म्हणजे तो फलकट असणारा संसार. कारण फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत, हे नाम परमार्थ आणि तो नाम काय आहे, संसार आहे. महाराज तुम्ही म्हणताल आणखी तुम्हाला एक प्रमाण सांगतो की त्रिगुण सार आणि निर्गुण हे सार. हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे संसार. आणि महाराज तो परमार्थ आणि संसार एका ठिकाणी सांगितला. हे कसं काय शक्य आहे, कारण परमार्थ आणि संसार हे काय आहेत, विरुद्ध बाजू आहेत. कारण संसार आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. महाराज संसारामध्ये सुख बघायला गेलं तर सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. अनिक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती भय कापचिती भरलासे भरलासे. अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती. महाराज असा असणारा संसारामध्ये काय आहे, दुःख आहे. आणि महाराज त्या संसार आणि परमार्थ हा एक कसा होऊ शकतो, पण महाराज परमार्थ आणि संसार हा इतरत्र कोणत्याही ठिकाणी एक होऊ शकत नाही. परंतु तो एका ठिकाणी एक होतो. कोणत्या ठिकाणी होतो, तर तो त्या संतांच्या ठिकाणी होतो. म्हणून महाराज म्हणतात की हे तो एक संता ठाई. आणि महाराज तो संतांच्या ठिकाणी होतो, पण त्याचा परिणाम काय होतो, तर महाराज म्हणतात की संत नावाची मशीन अशी आहे की त्याच्यामध्ये पापी येऊ द्या, कसेही येऊ द्या. महाराज त्या मशीनमध्ये, संत रूपी मशीनमध्ये जर तुम्ही कसेही मनुष्य टाकले, पापी येऊ द्या, जड येऊ द्या, मूड येऊ द्या, कसेही टाकले, तर महाराज लाभ पायी उत्तम अशा प्रकारचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय होत असतो, प्राप्त होत असतो. म्हणून महाराज म्हणतात की हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम. आणि असा असणारा लाभ कोणाच्या ठिकाणी सांगितला, तर तो संतांच्या ठिकाणी लाभ सांगितला. पण महाराज अगोदर आपल्याला संत कोण आहेत हेही कळणं महत्वाचं आहे महाराज. कारण आपण संत कुणाला म्हणावं, संत कोण असतात, संत काय करतात, संत कशासाठी आलेले असतात, तसं जर बघायला गेलं तर देव त्यावेळेला, भगवंत त्यावेळेला अवतार घेत असतो की ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते. कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते त्यावेळेला भगवंत काय करत असतो, अवतार घेत असतो. धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्मा
पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवान परमात्मा त्यावेळेला अवतार घेत असतो, ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेत असतात. आणि संत त्यावेळेला अवतार घेतात की बुडत हे जन न देखवे डोळा, आणि येतो कळवळा म्हणून या, किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज वाईट मार्गाला जे चाललेले आहेत त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी काय करत असतात? संत महात्मे अवतार घेत असतात, संत महात्मे येत असतात. कारण संतांची व्याख्या करत असताना शास्त्र म्हणतं की सन्मार्ग वर्तिनः इति संतः, जे सन्मार्गाला लावण्याचं वर्तन करत असतात त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. महाराज कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, आणि चुकलेल्यांना रस्त्याला लावतो त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. महाराज जो सारखा जगत राहतो त्याला जीव म्हणावं, जो सर्वांना जगवतो त्याला देव म्हणावं, आणि जो सर्वांना जागवतो त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. आणि अशा संतांच्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? लाभ सांगितलेला आहे. कारण संत त्यांना म्हटलं जातं, महाराज संत आपल्याला काय करतात? आपल्याला जगत मिथ्या आहे का ब्रह्म मिथ्या आहे याचा काय करून देतात? आपल्या जीवनामध्ये निश्चय करून देतात, आपल्याला त्याचं ज्ञान करून देतात महाराज. कारण श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्यम मिथ्या जीव ब्रह्म यौवना पराहा. महाराज ब्रह्म सत्य आहे का जगत सत्य आहे याचं आपल्याला ज्ञान करून देत असेल तर ते कोण आहेत? संत आहेत. म्हणून महाराज आणि संतांचा स्वभाव वर्णन करत असताना विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये संतांचा स्वभाव शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे की शांतो महंतोनी वसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंत तिरणा स्वयं भीम भवार्णवम जाणान अहेतु नान्या नपितारयंत. महाराज जे शांत आहेत, जे महान आहेत, ज्यांच्यामध्ये दिव्यता प्राप्त आहे, जे स्वतः तरुण गेलेले आहेत आणि जे इतरत्र सर्व जणांना तरुण जाण्यासाठी काय करतात? प्रयत्न करत आहेत, असा संतांचा काय आहे? स्वभाव आहे. म्हणून अशा संतांच्या ठिकाणी लाभ सांगितला. पण महाराज संतांची आपल्याला सेवा करण्यासाठी संतांची आपल्याला भेट होती का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. तर दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. शास्त्र सांगतं की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्टी शास्त्राने सांगितली की मनुष्यत्वम, मनुष्य जन्म मिळणं आपल्याला काय आहे? दुर्लभ आहे. कारण नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही 8वा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. कारण दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. असा असणारा दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. आणि महाराज दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली की मुमुक्षत्वम. महाराज मुमुक्षु भेटणं हे दुर्लभ आहे. आता मुमुक्ष कशाला म्हणतात? की ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मोक्ष स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी त्याची धडपडही तशा प्रकारची चाललेली आहे, त्याला काय म्हणतात? मुमुक्ष म्हणतात. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली की महापुरुष संश्रय. म्हणजे महापुरुष संश्रय म्हणजे काय? तर महापुरुषाची भेट होणं आपल्याला काय सांगितलेले आहे? दुर्लभ सांगितलेले आहे. कारण महाराज म्हणतात की चंद्रामृत सुखे शेवविल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल का. एवढी दुर्लभ संतांची काय आहे? भेट आहे. आणि असे संत आपल्याला प्राप्त झाले आणि अशा संतांची आपण जर सेवा केली तर आपल्याला आपल्या जीवनामधला जो उत्तम प्रकारचा लाभ आहे तो आपल्याला मिळत असतो. आता लाभाचेही प्रकार पडतात. तर लाभाचे 3 प्रकार तुम्हाला सांगून जाईल. लाभाचा पहिला प्रकार असा आहे की पहिला लाभ आहे हा कनिष्ठ लाभ आहे, दुसरा लाभ हा मध्यम लाभ आहे आणि तिसरा लाभ हा उत्तम लाभ आहे. कनिष्ठ लाभ कशाला म्हणावं? तर जो तुम्हाच्या जीवनामध्ये एखादं लहान लेकरू आहे, एखादं लहान बालक आहे, त्यांनी कुठल्या तरी यात्रेमध्ये त्यांनी जावं आणि यात्रेत गेल्याच्या नंतर त्याने एखादी खेळणी बघावी आणि आपल्या आईवडिलांकडे काय करावी? त्या खेळणीची इच्छा करावी आणि त्याच्या जीवनामध्ये ती खेळणी त्याला प्राप्त व्हावी. म्हणजे हा त्याच्या जीवनामधला काय आहे? हा लाभच आहे. पण हा झाला कनिष्ठ लाभ आहे.
इंद्रादिकांची स्वर्गादिकांची प्राप्ती होणं हा काय आहे? लाभच आहे. पण तो लाभ कोणता आहे? तो मध्यम लाभ आहे. 2 नंबरचा मध्यम प्रकारचा जो लाभ आहे. आणि महाराज जो मोक्ष स्वरूपाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला होणं तो लाभ कोणता आहे? तर महाराज म्हणतात की लाभ पायी उत्तम. तो उत्तम प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये काय होत असतो? आपल्याला प्राप्त होत असतो. महाराज मग ते संत महात्मे आपल्याला तुम्हा आम्हाला तो लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात का? तर महाराज म्हणतात तो लाभ संत महात्मे तोही लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. कोणी म्हणाल महाराज संत महात्मे आपला व्यवहारिक लाभामध्ये आपल्याला काही मदत करतात का? व्यवहारिक लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ते प्राप्त करून देतात का? महाराज असे पुराणामध्ये बरेच काही आपल्या संत वाङ्मयामध्ये असे भरपूर काही उदाहरणं आहे की संत महात्मे आपला जो लौकिक लाभ आहे तोही आपल्याला काय करतात? ते सहजासहजी आपल्याला मिळवून देतात. महाराज पंढरपूर नावाच्या क्षेत्रामध्ये एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये तो मुलगा काय झाला? मरण पावला. आणि मग खाली कोण राहिलं? तर महाराज ती स्त्री आणि तिची कोण? सुनबाई, अशा त्या दोघी जणी राहिल्या. आणि महाराज त्यांच्या कानावरती अशी चर्चा आली की 1400 वर्ष जगलेला जो चांगदेव आहे तो योगी महापुरुष आहे. तो योगी महापुरुष काय आहे? पंढरपूरमध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रेतांना जिवंत करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असा योगी महात्मा आपल्या पंढरपूर नगरीमध्ये येणार आहे. म्हणून महाराज सर्व ती स्त्री आणि तिची सुनबाई दोघेही त्या चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या. आणि दर्शनासाठी गेलेल्या असताना चांगदेव महाराजांना सगळा वृत्तांत सांगितला. चांगदेव महाराजांनी महाराज त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचं जर अस्थी जर तुमच्या घरी असेल तर ती घेऊन या. ती अस्थी त्या महिलेने, त्या माता माऊलीने ती चांगदेव महाराजांसमोर आणली आणि त्या चांगदेव महाराजांनी सर्वांसमोर ती अस्थी त्या पाण्यामध्ये टाकली आणि त्या सुनबाईला पिण्यासाठी दिली. महाराज परिणाम असा झाला की त्या सुनबाई काय झाल्या? गर्भवती झाल्या आणि त्यांना पुढं जाऊन काय झालं? मुलगा झाला. महाराज संत महात्मे आपल्याला आम्हाला हा लौकिक प्रकारचा लाभही देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते काय करत असतात? प्राप्त करून देत असतात. महाराज आणखी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर महाराज संत तुकोबाराय ज्या वेळेला भंडाऱ्या डोंगरावरती भजन करायचे आणि भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत असताना एक भंगारवाला रोज तुकोबारायांना भेटण्यासाठी जायचा आणि तुकोबारायांजवळ जाऊन 2 मिनिटं 5 मिनिटं आपला काय करायचा? बसायचा. महाराज एक दिवस असा झाला की तो तुकोबारायांकडे जाण्यासाठी काय झाला? त्याला उशीर झाला. तुकोबारायांपर्यंत तो पोहोचला आणि तुकोबारायांनी त्याच्या चेहऱ्याचा हावभाव बघितला आणि तुकोबारायांनी त्या भंगारवाल्याला विचारलं, काय झालं? आज का चिंतेत आहात? आज तुम्ही का नाराज आहात? तेव्हा त्या भंगारवाल्याने सांगितलं, अहो तुकोबाराय, रोज मी भरपूर भंगार गोळा करतो, भरपूर काय होतं पैसा पाणी मिळत असतो, पण आज मला थोडंच भंगार मिळालेलं आहे. पण महाराज तुकोबारायांनी सांगितलं की जे काही तुझं भंगार आहे, तुकोबारायच्या शिळेवरती भजन करण्यासाठी बसत होते, त्या शिळेवरती त्याला काय सांगितलं? त्या गोणीमधलं भंगार तू काय कर, त्या शिळेवरती टाक. महाराज त्या भंगारवाल्याने काय केलं? ते सर्व भंगार तुकोबारायच्या शिळेवरती भजन करायचे त्या शिळेवरती सर्व भंगार टाकलं. परिणाम असा झाला महाराज की त्या सर्व भंगाराचं कशात रूपांतर झालं? भंगारामध्ये रूपांतर झालं. महाराज भंगार म्हणजे ज्याला काहीही किंमत नाही त्याला म्हणतात भंगार. आणि जे महाराज भंगार म्हणजे सोनं, त्या सर्व भंगाराचं काय झालं? सोनं झालं. म्हणजे अशाही प्रकारचा लाभ संत महात्मे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करतात? प्राप्त करून देत असतात. म्हणून महाराज अशा संतांच्या ठिकाणी काय आहे? लाभ आहे. विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 विठ्ठल. हा लौकिक प्रकारचा लाभ देखील संतांच्या ठिकाणी आहे. कारण संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. कारण संत हे उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज संत हे उदार आहेत. संताकडे अनंत भांडार भरलेले आहेत. महाराज जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाची साठी, कोणी तयाकडे न पाहे रे,
महाराज सगळेजण लौकिक लाभाकडे आपण काय करत असतो, आपली लौकिक लाभाकडे आपली वाटचाल सर्वांची आहे. पण महाराज उत्तम प्रकारचा लाभ, मोक्ष स्वरूपाचा लाभ देखील संत महात्मे आपल्याला प्राप्त करून देत असतात. आणि असा संत महात्म्यांचा जो उत्तम प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर महाराज म्हणतात की त्याच्यासाठी आपण त्या संतांचा दास म्हणून घेतलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या संत महात्म्यांचं तुम्हाला दास म्हणून घ्यावं लागेल. म्हणविता त्यांचे दास. आता दास कुणाला म्हणतात महाराज? दास म्हणजे काय आहे? सेवक आहे, कुणाचा तरी कामगार आहे, कुणाचा तरी सेवक आहे. सेवा करणारा म्हणजे काय आहे? दास आहे. महाराज संत वाङ्मय असं सांगतं की तुम्ही सेवा हाच काय आहे? दास म्हणजे आपण सेवा करणं. जेत ज्ञानाचा पुरवठा तेत सेवा हा दारवंटा. महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी जर तुम्हाला त्यांचं दास म्हणून तुम्ही जर घेताल तर तुमच्या दास कशाला म्हणतात, तर महाराज जेत ज्ञानाचा पुरवठा तेत सेवा हा दारवंटा. महाराज की त्या ठिकाणी दासाचे नाना प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. कोणी बायकोचा दास बनतं, कोणी देहाचा दास बनतं, कोणी देशाचा दास बनतं, कोणी संतांचा दास बनतं, कोणी देवाचा दास बनतं. दास म्हणजे सेवक. महाराज कोणी देहाचे दास आहेत, कोणी देहाचे सेवक आहेत. कारण ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हेच करी हाव संसारी. महाराज कोणी देहाचे दास आहेत, कोणी महाराज संसाराचे दास आहेत. कारण कारे दास होशी संसाराचा खर. महाराज जे संसाराचे दास आहेत त्यांना आमचे संत महात्मे खर म्हणतात. खर म्हणजे गाढव म्हणतात. कोणी संसाराचे दास आहेत, कोणी बायकोचे दास आहेत, कोणी महाराज देशाचे दास आहेत, कोणी देशाचे सेवक आहेत जे आपल्या सीमेवरती राबतात, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात. ते आपले जवान महाराज आपले ते देशाचे सेवक आहेत. कोणी देवाचे दास आहेत. महाराज देवाचे दास आहेत कारण देवाची सेवा करणारे हे संत महात्मे सगळे काय आहेत? देवाचे दास आहेत. आणि कोणी संतांचे दास आहेत. पण महाराज संतांचे जर तुम्ही दास म्हणून घ्याल तर महाराज संतांचे दास तुम्ही म्हणाल तर तुमच्या जीवनामध्ये तो लाभ तुम्हाला प्राप्त होतो. कारण प्रसंग असा आहे की मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये शबरी माता काय करायच्या? रोज सेवा करायच्या. कोण होत्या त्या शबरी माता? की ज्या शबरी मातेचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर त्यांच्या घराच्या समोर सर्व पशु पक्षी त्या शबरी मातेने बघितले आणि शबरी मातेने वडिलांना प्रश्न केला हे पशु पक्षी कशासाठी आहेत? तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या घरच्यांनी सांगितलं उद्या तुझा काय आहे?
विवाह आहे आणि विवाह झाल्यानंतर तुझे जे काही विवाहासाठी लग्नासाठी जे काही आप्तेष्ट जे काही वऱ्हाडी मंडळी जे काही पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांच्या ह्या मेजवानी म्हणजे त्यांच्या भोजनाची व्यवस्था म्हणून काय आहेत हे पशु पक्षी आहेत. महाराज त्या शबरी मातेने त्याच दिवशी रात्री घरामधून काय केलं पळ काढला. घरातून त्या शबरी माता निघून गेल्या आणि शबरी माता घरातून निघून गेल्या आणि महाराज तिकडं एके ठिकाणी जाऊन राहू लागल्या. जंगलामध्ये जाऊन राहू लागल्या, अरण्यामध्ये जाऊन राहू लागल्या आणि तिथं एक आश्रम त्यांना दिसला, तो मातंग ऋषीचा आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये कसं जावं कारण त्यांचं वय भरपूर त्या ठिकाणी झालेलं होतं. कारण त्या आश्रमामध्ये जावं तर एका संन्यासी महात्म्याच्या आश्रमामध्ये आपण कसं जावं कारण संन्यासी महात्मा त्यालाच म्हटलं जातं की मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अशा संन्यासाच्या आश्रमामध्ये त्या गुरुकुलामध्ये आपण कसं जावं म्हणून महाराज सकाळी ज्या वेळेला ऋषीमुनी सर्व स्नानाकरता गंगेवरती जात होते ते स्नानाकरता गंगेवरती गेले की शबरी मातेने जावं आश्रमापासून ते गंगेपर्यंत सर्व रोड त्यांचा काय करावा झाडून काढावा, स्वच्छ करावा, सडा रांगोळी ते सडा समर्जन करावं अशी रोज त्या सेवा करू लागल्या. सेवा करू लागल्या म्हणजे काय केलं त्यांनी त्या ऋषींचा काय झाला त्यांनी दास्यत्व स्वीकारलं. त्या दास्यत्वाच्या प्रकारे त्या सेवा करू लागल्या. महाराज परिणाम असा झाला महाराज काही दिवसानंतर भगवान प्रभू रामचंद्रजींची त्यांना काय झाली शबरी मातेला दर्शन झालं. प्रभू रामचंद्रजींची भेट झाली. ती संतांच्या सेवेची देवाच्या सेवेची संतांच्या दास्यत्वाची काय आहे हे फल प्राप्ती आहे. म्हणून त्यांचा जर तुम्ही दास म्हणून घ्याल तर तुमच्या जीवनामध्ये जी काही आस शिल्लक राहते तुमच्या जीवनामध्ये जी काही आस आहे ती आस तुमच्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात की म्हणविता त्यांचे दास आणि पुढे आस पुरेना. महाराज तुमच्या जीवनामध्ये जी काही आस आहे कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काय आहे काहीतरी आशा आहे. प्रत्येकाला वाटतं ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्याला वाटतं माझ्याकडे काय असावेत 200 रुपये असावे. ज्याच्याकडे 200 रुपये आहेत त्याला वाटतं माझ्याकडे 500 रुपये असावे. ज्याच्याकडे 500 रुपये आहेत त्याला वाटतं माझ्याकडे 1000 असावेत. ज्याच्याकडे 1000 आहेत त्याला वाटतं माझ्याकडे 10,000 असावे. ज्याच्याकडे 10,000 आहे त्याला वाटतं माझ्याकडे 50,000 असावे. त्याला वाटतं 50,000 वाल्याला वाटतं माझ्याकडे लाखो रुपये असावे. पण महाराज ही आपल्या जीवनातली आशा संपते का नाही संपत. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटतं माझ्याकडे मोटरसायकल असावी. मोटरसायकल वाल्याला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर असावी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही काय झालेली आहे आशा ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. महाराज काहीला वाटतं महाराज ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे त्याला वाटतं माझ्याकडे 4 एकर जमीन असावी. ज्याच्याकडे 4 एकर जमीन आहे त्याला वाटतं माझ्याकडे 10 एकर जमीन असावी. ज्याला 10 एकर जमीन आहे त्याला वाटतं माझ्याकडे 50 एकर जमीन असावी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही आशा काय झालेली आहे वाढत चाललेली आहे. ही आशा जी तुमच्या जीवनामधली आहे ती तुम्ही ज्या वेळेला संतांचे दास म्हणून घेता त्यावेळेला तुमच्या जीवनामधली आस काय होते ती शिल्लक राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात की पुढे आस पुरेना. महाराज आमच्या जीवनामधली आस संत महात्मे संपून टाकतात त्यांचे दास म्हणून घेतल्यानंतर. पण आणखी संत महात्मे काय करतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात कृपादान दे संती कृपादान दान केले सलते दान केले सलती कल्पांत ही शरणा कल्पांत ही शरणा शरणा मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास कल्पांती सरेना कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास दास
विठ्ठल 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 कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संत महात्मे आपल्यावरती अशा काही प्रकारची कृपा करत असतात की तुमचे कल्पचे कल्प संपून जातील, परंतु संतांनी केलेली कृपा ही आपल्या जीवनामधली काय होत नाही, संपत नाही. महाराज तसं जर आपण विचार करायला गेलो तर आपल्यावरती 3 जणांची कृपा आहे. पहिली कृपा शास्त्र सांगतं आपल्यावरती भगवत कृपा आहे, म्हणजे भगवंताची कृपा आहे. कारण भगवंताने आपल्याला हा अनमोल असलेला नरदेह दिलेला आहे आणि महाराज तो नरदेह दिला म्हणजे भगवंताची आपल्यावरती काय आहे, ही कृपाच आहे. महाराज भगवंताची कृपा आहे. आणखी काय कृपा आहे, कारण आपण सर्वजण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती, किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीची दास जन्म घेते. अशा पवित्र आणि पावन कुळामध्ये, पवित्र देशामध्ये, पावन कुळामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. म्हणजे ही काय आहे, भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. आणि एवढंही करून आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. कारण मनुष्य जन्मामध्येच आपल्याला काय भगवत स्वरूपाला प्राप्त होणं काय असतं, पाप काय असतं, पुण्य काय असतं, हे फक्त मनुष्याला कळतं. इतरत्र ते पशु पक्ष्यांना काय त्याचं पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बैरी अंध होती पांगुळ मुखी कशी काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक उपजता मरती बैरी अंध होती पांगुळ मुखी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. महाराज पशु पक्ष्यांना ज्ञान नाहीये, म्हणून मनुष्य जन्म मिळाला आपल्याला त्याचं ज्ञान आहे. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल महाराज संत महात्मे आपल्यावरती कृपा करत असतात. पहिली कृपा भगवत कृपा आहे, दुसरी कृपा संत कृपा आहे आणि तिसरी कृपा आत्मकृपा आहे. महाराज भगवंताला आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, हीच आपल्यावरती काय आहे, भगवंताची कृपा आहे. दुसरी कृपा शास्त्र सांगतं शास्त्र कृपा आहे, संत कृपा आहे. महाराज शास्त्र कृपा आपल्याकडे अशी आहे की आपल्याला मी कोण आहे आपल्याला याचं ज्ञान झालेलं आहे. मीच ब्रह्म आहे याचं आपल्याला काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. आपल्याला आपल्याकडे विवेक आलेला आहे. नित्यानित्य वस्तू विवेक ब्रह्म नित्येव वस्तू. आपण विवेक आपल्याकडे आलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला वैराग्य धारण झालेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे काय झालेले आहेत, शास्त्राची आपल्यावरती कृपा झालेली आहे. म्हणून महाराज शास्त्र कृपा आपल्यावरती आहे. तिसरी कृपा अशी आहे आत्मकृपा. ती आत्मकृपा आपण स्वतः करून घ्यायची आहे. कारण आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे आणि मीच ब्रह्म आहे या स्थितीला आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मकृपा आपल्याला काय करायची आहे, करून घ्यायची आहे. आणि अशा कृपा आपल्यावरती संत महात्मे देव सर्व करत असतात. तशा कृपा नाना प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. हस्तकृपा आहे, नेत्रकृपा आहे, संत कृपा आहे, अशा स्मृती कृपा आहे. अशा बऱ्याच कृपा आपल्या या संत वाङ्मयामध्ये सांगितलेल्या आहेत. महाराज स्मृती कृपा अशी आहे की टिटवी ज्या वेळेला पिल्लांना जन्म देते, ज्या वेळेला अंडे घालते, त्या अंडे घातल्याच्या नंतर टिटवी त्या ठिकाणी थांबत नाही, लगेच निघून जाते. परंतु मग ते पिल्लं कसे वाढतात, ते पिल्लांना दूध कोण पाजतं, तर महाराज ज्या वेळेला ती टिटवी त्या ठिकाणी त्या पिल्लांचं स्मरण करत असते त्यावेळेला ते पिल्लं ऑटोमॅटिक वाढू लागतात. म्हणजे ही स्मृती कृपा आहे. महाराज आमच्या संत बहिणाबाईवरती जगद्गुरु संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली कृपा ती हस्तकृपा आहे. महाराज संत महात्मे अशी काही कृपा करत असतात. आमच्या विश्व माऊली ज्ञानोबरायांनी आमच्या सच्चिदानंद बाबावरती केलेली कृपा. महाराज प्रसंग असा आहे,
की ज्या वेळेला सच्चिदानंद बाबाचं प्रेत निघालं होतं आणि त्या वाटेवरून आमचे संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय त्या वाटेने चाललेले असताना त्या ठिकाणावरून सच्चिदानंद बाबांचं अंत्ययात्रा त्या ठिकाणावरून निघाली होती. आणि ती यात्रा कोणी बघितली? सच्चिदानंद बाबांच्या घरच्या मंडळींनी बघितली. आणि त्यावेळेला सती जाण्याची प्रथा होती. त्यांना वाटलं कोणतरी महापुरुष आहे आणि आता आपण काय आहे, सती जाणार आहोत. आणि सती जाता जाता आपण कोण्यातरी महापुरुषाचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर सौभाग्यवती भव असा ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला. पण महाराज त्यांनी सांगितलं, हे जे प्रेत चाललेलं आहे, ही जे काही अंतयात्रा चाललेली आहे, ती माझ्या पतीची आहे, माझ्या नवऱ्याची आहे, तर मी कशी सौभाग्यवती होऊ शकते? तर तेव्हा ज्ञानोबारायांनी सांगितलं की त्या प्रेताचं नाव काय आहे. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, त्या मंडळीने सांगितलं की यांचं नाव सच्चिदानंद आहे. तेव्हा ज्ञानोबारायांनी सांगितलं की सच्चिदानंदला कधी सच्चित आनंद याला कधी मृत्यू नसतो. महाराज सच्चिदानंद बाबा असं म्हणून ज्ञानोबारायांनी हाक मारली. ते प्रेत जिवंत महाराज उठून उभा राहिलं. महाराज ही ज्ञानोबारायांनी केलेली सच्चिदानंद बाबावरती काय आहे? ही कृपा आहे, म्हणजेच ही संत कृपा आहे. कारण आणि तेच सच्चिदानंद बाबा ते काय झाले? ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचे लेखक झाले. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अशा संतांनी केलेली कृपा. महाराज आमच्या पैठण निवासी असणारे नाथ महाराज रामायण सांगायचे. आणि रामायण सांगत असताना महाराज एक गावबा नावाचा एक मुलगा, त्याला फारशी पुरणपोळी काय होत होती, आवडत होती. म्हणून त्याच्या आईने त्याला काय केलं, पुरणपोळी खाण्यासाठी काय केलं, त्याला पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांच्या घरी काय केलं, आणून घातलं. आणि नाथबाबांच्या घरी आणून याच्यासाठी घातलं की नाथबाबांच्या घरी रोज कशाचा स्वयंपाक होत होता? पुरणपोळीचा रोज स्वयंपाक होत होता. की ज्या वेळेला नाथबाबांच्या तिथं तो राहील आणि रोज काय करील, पुरणपोळीचा स्वयंपाक तो जेवल, पुरणपोळी रोज खाण्यासाठी त्याला मिळल. म्हणून अशा पुरणपोळीसाठी त्या गावोबाला त्या ठिकाणी आणून घातलं. आणि त्या गावोबांवरती महाराज ज्या वेळेला नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, त्यावेळेला राहिलेलं जे रामायण आहे, ते राहिलेलं रामायण कोणी लिहिलं? ते आमच्या गावोबांनी लिहिलं. म्हणजे ही नाथ महाराजांनी केलेली ही गावोबावरती काय आहे? कृपा आहे. म्हणजेच संत हे कृपा करत असतात. आणि संत महात्म्य अशी कृपा करत असतात की कल्पचे कल्प संपून जातात, परंतु संतांनी केलेली कृपा काय होत नाही? संपत नाही. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 गोपार कुमाई जय विठोबार घुमाई जय गोपार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे हरे विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय विठोबार घुमाई घुमाई मोठ्या प्रेमाने आपण काय केलेलं आहे? भगवंताचं नामचिंतन केलेलं आहे, भगवंताचं भजन केलेलं आहे. तर महाराज संत महात्म्य आपल्यावरती अशी काही कृपा करत असतात. महाराज अशा प्रकारची कृपा करून जातात संत की महाराज कल्पचे कल्प संपून जातात.
परंतु संतांनी केलेली कृपा ही कल्पच्या कल्प निघून जातील, परंतु संतांनी केलेली कृपा महाराज अखंड अविरतपणे ती टिकून राहते. संतांनी केलेली कृपा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून असे संत महात्मे आपल्यावरती काय करत असतात? कृपा आपल्यावरती ते संत महात्मे करत असतात महाराज. मग ती संत महात्मे आपल्यावरती कृपा करतात. ते कृपा करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यांचं दास म्हणून घ्यावं लागतं. त्यांच्या ठिकाणी तो लाभ मिळतो. पण महाराज तो लाभ तुम्हा आम्हालाच वाटतो का तो लाभ महाराज कोणाकोणाला आणखी वाटतो? तर महाराज म्हणतात की तो लाभ देवाला देखील संतांची सेवा ही उत्तम सेवा वाटते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम उत्तम. मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास. हेची सेवा उत्तम, हेची सेवा उत्तम. मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास. पुढे आस उरेला, पुढे आस उरेला उरेला. मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. जी संत सेवा आहे ती देवाला देखील काय वाटते? उत्तम सेवा वाटते. महाराज जी संतांची सेवा करतात ते देवाला अगदी प्रिय असतात. पण महाराज जे संतांची सेवा करतात त्या संतांची सेवा करणाऱ्यांची देखील काय देव काय करत असतो? सेवा करत असतो. महाराज या सांदीपनी ऋषी त्यांच्या गुरूंची सेवा करत होते. सांदीपनी ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्या गुरूंची सेवा करायचे. अगदी रोज हातपाये त्या ठिकाणी काय करायचे? दाबायचे. पण महाराज सांदीपनी ऋषींनी त्या सांदीपनी ऋषींची त्यांच्या गुरुजीने काय ठरवलं? परीक्षा घ्यायची ठरवली. आणि परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर महाराज त्या सांदीपनी ऋषींनी आपल्याला वेगळ्याच प्रकारचा महाराज असा रोग त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला काय करून घेतला? धारण केला. रोग स्वतःला रोग जडवून घेतला. आणि महाराज सगळे शिष्य लोक काय करू लागले? मग गुरुजींना रोग झाला म्हणून कोणीही त्या गुरुजींच्या सेवेसाठी जात नव्हतं. जरी रोग झाला तरी त्या गुरुजींची रोज सांदीपनी ऋषी काय करायचे? सेवा करायचे. सेवा करत असताना महाराज सांदीपनी ऋषींच्या गुरुजींना झोप लागली. आणि जोपर्यंत गुरुजी सेवा नको म्हणत नाही तोपर्यंत सांदीपनी ऋषी काय करायचे? सेवा करत राहायचे. पण महाराज सेवा करत असताना सेवा करत 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 महाराज रात्रीचे बराच टाइम झाला. सांदीपनी ऋषींचे गुरुजी उठले आणि उठल्यानंतर बघितलं की सांदीपनी तू आणखीही सेवा करतो, तू गेला नाही, तू झोपला नाही. तेव्हा सांदीपनी ऋषीने सांगितलं, जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत नाही तोपर्यंत मी काय करणार नाही? तुमची सेवा करायची मी बंद करणार नाही. महाराज त्यावेळेला सांदीपनी ऋषींचे गुरु त्यांना प्रसन्न झाले. त्या सांदीपनी ऋषींच्या गुरूंनी त्यांच्यावरती कृपा केली आणि कृपा करून सांगितलं की महाराज जरी मी तुझ्यावरती कृपा करतो की तुझी सेवा साक्षात भगवान परमात्मा करेल. महाराज सांदीपनी ऋषीची सेवा भगवंताने केली. महाराज अशी संत देव देखील त्या संतांची सेवा करत असतो. देव देखील त्यांची सेवा करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला देकार व्यापुरा करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय